नमस्ते मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण पाहूया गाथा नवनाथांची। आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं, चित्रा ही नाथबाबांना शोधत वनामध्ये आलेले असते। इकडे मच्छिंद्रनाथ सांगत असतात, चित्रावतीचं मागील संचित बाकी आहे, तिनं मागील जन्मी केलेलं बाकी आहे ते ह्या जन्मी ती पूर्ण करणार आहे। त्याच्यासाठी तिची इतकी भक्ती चालू आहे आणि ती काही अक्काबाईच्या पोटी जन्माला आलेली नाही आहे। अक्काबाईला चित्रा ही वनामध्ये भेटलेली आहे, त्यामुळे चित्राचं बीज हे मुळापासूनच चांगलं आहे आणि अक्काबाईचं नाही। तेवढ्यात तिथे चित्रा येते व नाथबाबांचं दर्शन घेते। मच्छिंद्रनाथ तिला म्हणू लागतात, तू कशी काय इकडे आली बरं? चित्रा सांगू लागते, मला तुमचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून मी इथे आले। मच्छिंद्रनाथ तिला बोलू लागतात, अरे पण तू कुणाला सांगून आले आहेस की नाही? काय एकटीच अशीच आली आहेस? गावात कोणाला बोलले आहेस की नाही? आणि अक्काबाईला तरी सांगितले की नाही? चित्रा सांगू लागते, तिला जर सांगितलं तर ती मला सोडलीच नसती। ती मला रिंगणात उभा करते, उपाशी ठेवते आणि तुमचं नाव घ्यायचं नाही असं ती बोलत असते। मग त्यांना मी कसे सांगणार? अशी ती चित्रा बोलू लागते। पुढे मच्छिंद्रनाथ म्हणू लागतात, बरं ठीक आहे, तुला वाटेल तेव्हा तू भेटायला येत जा। इकडे आपण पाहतो, अक्काबाई चित्राला शोधत असते, हाका मारत असते। तिला गावातली विचारतात, काय झालं? चित्रा चित्रा अशी का ओरडत आहेस? कुठे गेली आहे ती? अक्काबाई म्हणते, तुम्ही शांत राहा, तुम्हीच कुठेतरी तिला लपवून ठेवला असशीला असं मला आता वाटत आहे। ती एकटी कुठे बरं जाईल? आणि असं जर मला समजलं कोणी तिला लपवून ठेवला आहे तर त्यांचं काय खैर नाही। तेवढ्यात तिथे सरपंच येतो व अक्काबाईला म्हणतो, काय झालं? चित्राच्या नावाने का ओरडत आहेस आणि कुठे गेली आहे ती? अक्काबाई म्हणते, तुम्ही तर आता शांतच राहा, आता ती मला फक्त मिळू दे, कुठे गेले आहे ते। तिला सर्व लोक म्हणू लागतात, मला असं वाटतं की ती वनामध्ये गेलेली असेल नाथबाबांना भेटण्यासाठी। अक्काबाई म्हणते, ती तिकडे कशाला जाईल बरं? तिकडे काय जाणार नाही ती, आणि असे काहीही तुम्ही बोलू नका। पुढे आपण पाहतो, श्रीपादला भेटण्यासाठी गावातील एक जोडपं आलेलं असतं व ते म्हणू लागतात, श्रीपाद आहे का घरी? आम्हाला त्याला भेटायचं आहे। तेवढा श्रीपाद येतो व त्यांनी विचारू लागतो, काय झालं? काय काम होतं आपलं? तर ते सांगू लागतात, माझा भाऊ घर सोडून गेलेला आहे आणि कशामुळे काहीही माहीत नाही आणि घरात काही भांडणसुद्धा झालेले नाहीत, तरीसुद्धा तो कुठे गेला असेल असे ते विचारू लागतात। श्रीपाद थोडा वेळ शांत राहतो व विचार करतो व त्यांना सांगू लागतो, तुम्हाला वाटतंय की भांडण झालेले नाहीत, पण त्यांच्या घरामध्ये नवरा बायकोची भांडण झालेले आहेत, त्याच्यामुळे तो निघून गेलेला आहे। तुम्ही आधी तिच्या पत्नीला इकडे बोलावून आणा। तसे म्हणताच ते जोडपे जाऊन त्या पत्नीला बोलावून घेऊन येतात व तिला विचारू लागतात, काय झालं होतं तुमचं आणि कशामुळे हे भांडण झालं होतं? तर ती बाई बोलू लागते, सहज आमचं असंच भांडण झालं होतं आणि नवरा बायकोमध्ये भांडण तर होतातच की, त्याने हे असे निघून जातील असे वाटलंच नव्हतं। आणि श्रीपाद, यापुढे आमची भांडण होणार नाहीत, ह्या वेळेस काहीतरी कर आणि ते घरी येऊ देत अशी ती बोलू लागते। श्रीपाद त्यांना सांगू लागतो, बरं बरं मी काहीतरी करेन, पण तुम्हालाच काहीतरी करावं लागेल, मी सांगतो तसं करशील का? तर ती म्हणते, हो तुम्ही जे सांगाल मी ते करेल। श्रीपाद सांगू लागतात, बरं मग तू उद्या जा महादेवाच्या मंदिरला, तिथे ईश्वरपिंड असेल, तिथे अभिषेक घाल आणि बेलाची पाने ठेव, म्हणजे कसं होईल, तू पतिव्रता आहेस, त्याच्याने तुझा पती तुला परत मिळेल आणि तो लगेच उद्याच्या उद्या परत घरी येईल। तू असे केलंस तर नक्कीच घरी येईल तो परत। तेथील लोक विचारू लागतात, श्रीपाद तो कुठे आहे आणि कुठे गेला आहे आणि काय करत आहे आता? श्रीपाद म्हणू लागतो, मला तो दिसत आहे आणि कुठे आहे हे सुद्धा मला माहीत आहे, पण आता ते मी तुम्हाला काही सांगणार नाही, त्याच्याने काहीही होणार नाही। आणि मी जे आता सांगितलं आहे ते तू फक्त तेवढं कर, म्हणजे तुझा नवरा परत घरी येईल। ती बोलू लागते, हो हो मी तसंच करेल आणि नक्की करेल। इकडे आपण पाहतो, गावातले सर्व लोक नाथबाबांकडे येतात व म्हणू लागतात, अहो तुम्ही भिक्षा मागण्यासाठी गावी आला होता,
आणि तेव्हा गावातले कोणीच तुम्हाला काही दिलेले नाहीत, म्हणजे आम्हीच त्यावेळेस काहीही तुम्हाला भिक्षा दिलेले नव्हते. त्यामुळे आम्हासने असं वाटतं की तुम्ही आता गावी यावं, आम्ही भिक्षा देईल तुम्हासने. तर ते म्हणू लागतात, हो हो, गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ आहेत, त्यांचे आम्ही परवानगी घेतो, त्यांना विचारतो, मगच आम्ही तिकडे येईल. पुढे आपण पाहतो चित्रा नाथबाबांकडे येते व म्हणू लागते, मला भेटावं असं सारखं वाटतं, तुमचं दर्शन घ्यावं असं वाटतं. नाथबाबा त्यांना बोलू लागतात, हो, तुला जेव्हा भेटायचं असेल तेव्हा तू येऊ शकतेस. आणि तू स्मरण करत असतेस ते सुद्धा मनातल्या मनात करत जा, म्हणजे कसं आहे आकाबाईला सुद्धा काहीही वाटणार नाही. उगाच तू वादत कशाला जातेस आणि दुसऱ्यांना राग येईल असे काहीही वागू नकोस, त्याच्याने तुलाच त्रास होईल. जर तुलाच त्रास झाला तर आम्हाला देखील त्रास होईल, म्हणून तू असे काही वागू नकोस. चित्रा म्हणते, ते मला समजत नाही, मी मनातल्या मनातच म्हणत असते आणि मोठ्याने कधी बोलते हेच मला कळत नाही. इथे आपला आजचा भाग संपतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा. धन्यवाद मित्रांनो.